नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय गणित संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागा भरा फक्त 4 गुणांसाठी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. 5 चौरसांच्या जोडणीला चौरस संख्येची बेरीज म्हणतात. कोणतीही संख्या आणि 0 यांचा गुणाकार 0 असतो. 2.5 तास म्हणजेच 150 मिनिटे. 210.86 या दशांश अपूर्णांकातील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत 0.06 आहे. प्रश्न क्रमांक 2 पुढील संख्यांपैकी मूळ संख्येभोवती गोल अशी खूण करायची आहे. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. गोल करून दाखवलेले आहेत संख्या. मूळ संख्या म्हणजे त्या संख्या कोणत्याच पाड्यात नसतात. 37, 43, 53, 59, 79, 97 या संख्या कोणत्याही पाड्यात नाहीत. पुढीलपैकी त्रिकोणी संख्यांना चौकट करा. इथं गोल केलेला आहे परंतु विद्यार्थ्यांनी चौकट करा. 3, 6, 15, 21. प्रश्न, पुढील संख्यांपैकी चौरस संख्या अधोरेखित करा. रेषा ओढा. 9च्या खाली, 16च्या खाली, 64च्या खाली आणि 81. यानंतर पुढचा प्रश्न पहा. 5ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी कोणत्याही 3 संख्या लिहा. 3 गुणांसाठी हा सुद्धा प्रश्न आहे. 500, 605, 810. 5ने विभाज्य होणाऱ्या संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 आहे अशा कोणत्याही तुम्ही संख्या लिहू शकता. आता इथं 3 अंकी लिहिण्यासाठी सांगितलेल्या आहेत त्यामुळे आपण 3 अंकी संख्या लिहिलेल्या आहेत. 100, 200, 300 कोणतीही संख्या तुम्ही इथे लिहू शकता. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3 खाली दशांश अपूर्णांकांची बेरीज करा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 23.4 अधिक 87.9 बेरीज करून दाखवलेली आहे. उत्तर 111.3 येत आहे. दुसरं उदाहरण 61.8 अधिक 215.13 यांची बेरीज केली. उत्तर आलं 276.93. प्रश्न, खालील दशांश अपूर्णांकांची वजाबाकी करा. गुण 4. 25.69 वजा 12.32 यांची वजाबाकी करून दाखवलेली आहे. उत्तर पहा 13.37. दुसरं उदाहरण 93.4 वजा 28.67 वजाबाकी करून दाखवलेली आहे. 64.73 उत्तर लिहा. दशांश चिन्ह द्या तिथे. प्रश्न क्रमांक 4 खालील बेरीज करा. गुण 4. 3 तास 45 मिनिटे अधिक 1 तास 15 मिनिटे. दुसरं उदाहरण आहे 4 तास 35 मिनिटे अधिक 2 तास 55 मिनिटे. आता बेरीज करून दाखवलेली आहे. 4 तास 60 मिनिटे. आता 60 मिनिटे म्हणजेच 1 तास. उत्तर किती झालं? पहिले 4 तास आणि हे 1 तास म्हणजे 5 तास. दुसरं उदाहरणामध्ये 6 तास 80 मिनिटे होतात. आता 80 मिनिटे म्हणजेच त्यातले 6 मिनिटे तासामध्ये कन्वर्ट केले, 7 तास झाले आणि 20 मिनिटे उरले म्हणजेच उत्तर 7 तास 20 मिनिटे. प्रश्न, वजाबाकी करा. 11 तास 45 मिनिटं वजा 10 तास 30 मिनिटे. वजाबाकी केली. उत्तर 1 तास 15 मिनिटे आलेलं आहे. आणि दुसरं उदाहरण 2 तास 25 मिनिटे वजा 1 तास 45 मिनिटे. आता 45 मिनिटे वजा होत नाही. 1 तास उसना घेतला म्हणजे 25 आणि 60 मिनिटे म्हणजे 85 मिनिटे. ह्या 85 मिनिटामधून 45 मिनिटं वजा केली, 40 मिनिटे राहिले. हातचा घेतलेला दिला म्हणजेच 0 तास 40 मिनिटे उत्तर येणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 5. खालील उदाहरणे सोडवा फक्त 5-10 गुणांसाठी. गावातील दूध केंद्रात गाईचे 20 लिटर 450 मिली दूध आणि म्हशीचे 28 लिटर 800 मिली दूध जमा झाले तर दूध केंद्रात एकूण किती लिटर दूध जमा झाले? बेरीज करून दाखवलेली आहे. उत्तर 49 लिटर 250 मिली. दुसरं उदाहरण, सोन्याची एक बांगडी तयार करण्यासाठी 12 ग्रॅम 250 मिलीग्रॅम सोने लागते तर अशा 8 बांगड्या तयार करण्यासाठी किती सोने लागेल? 12.250 गुणिले 8 उत्तर 98 ग्रॅम सोने लागेल. यानंतर तिसरं उदाहरण पहा. एका पाण्याच्या पिंपात 200 लिटर पाणी असून त्यापैकी 97 लिटर 500 मिली पाणी वापरले तर पिंपात किती पाणी उरले? वजाबाकी करायची आहे. 200 वजा 97 लिटर 500 मिली. वजाबाकी केली. उत्तर 102 लिटर 500 मिली येत आहे. यानंतर चौथं उदाहरण पहा. चौरसाची प्रत्येक बाजू 9 सेंटीमीटर आहे
तर त्या चौरसाची परिमिती किती? आता सूत्र काय आहे? चौरसाची परिमिती बरोबर बाजू गुणिले 4. आता बाजू किती दिलेली आहे? 4. 9 गुणिले 4 36 सेंटीमीटर. परिमिती असल्यामुळे चौरस शब्द लिहायचा नाही, फक्त सेंटीमीटर लिहा. यानंतर 5वं उदाहरण पहा. 60 मीटर लांब व 40 मीटर रुंद असणाऱ्या शेताला 4 पदरी कुंपण तार लावायचे आहे, तर किती कुंपण तार लागणार आहे? आता आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक 2 रुंदी. आता परिमिती काढूया. 60 अधिक 40 100 गुणिले 2 200 मीटर परिमिती. आता 4 पदरी कुंपण तार म्हणजेच 200 मीटरला 4ने गुणाकार करायचा. 800 मीटर उत्तर येत आहे. पुढचा प्रश्न. एका त्रिकोणाच्या बाजूंची लांबी अनुक्रमे 24.7 सेंटीमीटर, 20.4 सेंटीमीटर व 10.5 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाची परिमिती किती? आता त्रिकोणाची परिमिती बरोबर तिघांची बेरीज करायची आहे. बेरीज करून दाखवलेली आहे. 55.6 सेंटीमीटर उत्तर येत आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पहा. सर्व पेपर उपलब्ध आहेत, त्याचा सराव नक्की करा.